आणखी एक मोठी बातमी आहे, कारण मंत्रालयाच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली आहे। मंत्रालयात होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आता ही खबरदारी घेतली जाते आहे। प्रवेशद्वारावर मशीन लावण्यात आल्यात। या मशीनमध्ये मंत्रालयामध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांची माहिती ठेवली जाणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी गणेश कवडे देत आहेत। आपण थेट बघूयात मंत्रालयातली सध्याची परिस्थिती, कशी सुरक्षा यंत्रणा आहे। मंत्रालयामध्ये होणारी आंदोलनं पाहता सरकारकडून एक पाऊल पुढे टाकण्यात आलेलं आहे। मंत्रालयामध्ये जर आता तुम्हाला प्रवेश करावा लागणार असेल तर त्या अगोदर तुमची सगळी वितुंबत माहिती आहे ती या मशीनमध्ये रेकॉर्डिंग होताना पाहायला मिळणार आहे। सध्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मशीन आहे ती मंत्रालयामध्ये लावलेली पाहायला मिळते। आपण इथे दृश्य बघतो की या मंत्रालयामध्ये यामध्ये कॅमेरामध्ये तुमचे फोटो त्याचबरोबर सर्व डिटेल्स माहिती आहे ती सर्व भरली जाणार आहे। आणि त्यानंतरून आता जे मंत्रालयाच्या गेटवर पहिले पासेस दिले जात होते, मात्र त्याच पद्धतीचं एक कार्ड दिलं जाणार आहे। त्यानंतरून ते कार्ड या ठिकाणी अटॅच केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्याची सर्व माहिती आहे ती या मशीनमध्ये येईल आणि त्यानंतर हे गेट आहे ते उघडलं जाणार आहे आणि त्यानंतरच मंत्रालयामध्ये आहे तो प्रवेश दिला जाणार आहे। त्यामुळे कुठेतरी सुरक्षेच्या दृष्टीने आता मंत्रालयामध्ये एक पाऊल पुढे टाकण्यात आलेलं आहे, कारण की मंत्रालयामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आहे ते मोठमोठे प्रकार आहेत ते घडलेले पाहायला मिळाले। विशेष करून मंत्रालयामध्ये जाळींवर आंदोलनं मोठी झाली होती, आत्महत्या करण्याचे प्रयत्न झाले होते, त्यामुळेच सरकारच्या वतीने ही विशेष काळजी आहे ती घेतलेली पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश सह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।